शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या दादागिरीचा एक व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अर्ज भरतेवेळी गोंधळ घातल्याची घटना घडलेली होती। पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा दादागिरी केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। आणि आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत। किरण, हा व्हिडिओ फॉर्म भरतानाचा आहे असं कळतंय। या संदर्भात कोणी तक्रार केली आहे का या अरेरावीबद्दल आणि स्वतः किशोर दराडे किंवा त्यांच्या विरोधकांकडून काही प्रतिक्रिया आल्या आहेत का? नम्रता, हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाचा आहे आणि याच वेळेला आमदार किशोर दराडे यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेकडनं आणि एकूणच महायुतीकडनं उमेदवारी अर्ज भरण्याचा त्या दिवसाचा हा प्रकार आहे। आणि याच वेळेला जे अपक्ष उमेदवार होते किशोर दराडे नामसाधर्म्य असल्यानं त्यांच्या सगळ्या संदर्भामध्ये उमेदवारीचा अर्ज मागे घ्यावा यासाठीचा किशोर दराडे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडनं प्रयत्न केला जात होता। आणि याच वेळेला त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये हा मोठा गोंधळ घातल्याचा जो व्हिडिओ आहे तो आता पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। आणि या दरम्यान ते थेट पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील किशोर दराडे यांचा प्रयत्न दिसतोय। जे अपक्ष उमेदवार आहे त्यांना त्यांच्या अंगावर जाऊन जाण्याचा देखील आमदार किशोर दराडे यांचा हा व्हिडिओ दिसतोय। जोरदार यावेळेला आरडाओरड आमदार किशोर दराडे यांनी केल्याचं दिसून येतं। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या नंतर जे अपक्ष किशोर दराडे होते त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं। संरक्षणामध्ये त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या उपस्थितीमध्ये कोपरगावला देखील रवाना झाले होते। मात्र नंतरच्या काळामध्ये ते गायब असल्याची बातमी देखील समोर आली होती आणि आजच्या दिवशी अपक्ष असलेले त्या किशोर दराडेंनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि याच दरम्यान हा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यामुळे आमदार किशोर दराडे यांची दादागिरीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर देखील चर्चेचा विषय बनलाय। नम्रता, किरण, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।